शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी उपाशी। आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया। काय म्हणाला की मी कांदा खाल्लाय, मी तुमचा कांदा खाल्लाय, मी तुमच्याशी बेईमानी करणार नाही। बेईमानी म्हणजे इमानदारी का बेईमानी? पहा किती बेईमानी केली। मोदी जेव्हा पंतप्रधान झाला, मनमोहन सिंग साहेब गेले, तेव्हा कांद्याचा भाव काय होता? 3000, 2014। आज काय? हरामखोर म्हणायचं, कांदाखोर म्हणायचं, बेईमान म्हणायचं, नालायक म्हणायचं का त्याला वोटर खेटर घेऊन दाखवायचं? हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तोच उद्रेक या निमित्तानं आहे। हा जोपर्यंत पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कोणी आयात करायला तयार नाही। बरोबर सांगतो का चूक सांगतो? जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे। जो घेतला जाणार आहे कांदा हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे। चीप भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की, असा हे नालायक जे सरकार आहे, ते फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले 2400 रुपये देऊ। हा पण असा गद्दार माणूस आहे की 2400 वरून उलटी उडी मारली आणि 1200चा बोलतोय। 1200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा। त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही। अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे। आणि झाकण डोळे असलेला प्रदेश अध्यक्ष सपकाळ, त्याच्या जिभेला हाड नाहीये। देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांबद्दल बोलत असताना त्याची जीभ जास्तच वळवळली। मुद्दा होता कांद्याचा आणि मी काहीतरी करतोय असं दाखवण्यासाठी हा तीनपट हर्षवर्धन सपकाळ त्याची निवडून येण्याची लायकी नाही आहे। तो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल आणि मोदी साहेबांबद्दल अगर एकही बोलत असेल तर भारतीय जनता पक्ष म्हणून आणि देशावर प्रेम करणारे एक नागरिक म्हणून त्याला महाराष्ट्रामध्ये फिरून द्यायचं आहे का याचा विचार जरा आम्हाला आता करायला लागेल। काँग्रेसची मोठी संस्कृती सांगितली जाते, मग हीच काय राहुल गांधींनी तुला शिकवलेली संस्कृती आहे का? की देशाच्या पंतप्रधानांच्या एकेरी भाषा वापरतोस? स्वतःच्या जिल्ह्यामध्ये तुझी लायकी काय हे आम्हाला चांगलं माहिती आहे। कांद्याच्या नावाने अगर तू जास्त तुझी जीभ वळवळली, तुझी जीभ हातात काढून देण्याची हिंमत ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। ह्या बाबतीची नोंद आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे। आता हर्षवर्धन सपकाळ फिरत असताना थोडा आजूबाजूला काळजी घ्यावी।